महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता डीडी फ्री डिशवर। आजपासून डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना TV9 मराठी 68 क्रमांकावर पाहता येणार। खोक्या प्रकरणात विलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता। खोक्या हरणांना मारून त्याचे मांस सुरेश धस यांना पुरवतो असं सांगून बिश्नोई गँगच्या काही लोकांना मुंबईत आणलं होतं। सुरेश धस यांचा खळबळजनक दावा। खोक्याच्या आडून बिश्नोई समाजापर्यंत जाण्यामागे कुणाचं डोकं, चौकशी करण्याची धसांची मागणी। कटाबाबत सर्व माहिती मुख्यमंत्री फडणवीसांना देणार, तर आपल्याला मारण्याचा अजूनही प्लॅन सुरू, धसांचा आरोप। सुरेश धसांना फसवलं जातंय। हरिण आमचा देव, आम्ही कधी मारलं नाही। घरी सापडलेलं मांस रानडुक्कर आणि बकऱ्याचं होतं। खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसलेकडून स्पष्ट। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्याकडून 11 शेतकऱ्यांची फसवणूक, 20 कोटींच्या जमिनींचा 8 लाखात व्यवहार केला, अंजली दमानी यांचा आरोप। विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न, अंजली दमानी यांकडून आरोपांची कागदपत्र घेऊन तपासणी करा, आम्ही चौकशीसाठी तयार। राजेंद्र घनवटांचे वडील पोपट घनवटांनी दमानी यांचे आरोप फेटाळले, जमीन कायदेशीररित्या घेतल्याचाही दावा। राजगुरुनगरमधील शेतकऱ्यांच्या फसवणुकीची मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून दखल, महसूल विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्या बैठक घेणार, अंजली दमानी यांनाही बैठकीचं निमंत्रण। बीडमध्ये हत्यांची मालिका सुरूच, अंबाजोगाईत तरुणावर कोयत्याने सपासप वार, उपचारादरम्यान मृत्यू, 3 जणांविरोधात गुन्हा दाखल। कळंबमधील मनीषा बिडवेच्या हत्येनंतर आरोपी रामेश्वर भोसले 2 दिवस त्याच घरात राहिला। मृतदेहा शेजारी बसूनच आरोपीनं जेवणही केल्याची धक्कादायक माहिती समोर। आरोपी उस्मान सय्यद आणि राण्या भोसले अटकेत।